केंद्रीय मंत्रिमंडळातून शिंदेंच्या पक्षातून कुणाची वर्णी लागणार याची सध्या चर्चा होऊ लागली आहे। मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री शिंदे स्वतः निर्णय घेणार आहेत आणि या खासदारांचं मेरिट तपासून शिंदे मंत्रिपद देतील अशी माहिती सध्या मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर सत्ता स्थापनेआधी अनेक खलबत होताना पाहायला मिळते आणि केंद्रीय मंत्रिमंडळातून शिंदेंच्या पक्षातून कुणाची वर्णी लागणार हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः निर्णय घेणार अशी माहिती मिळते। या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदासाठी कोणाच्या गळ्यात माळ घालणार चर्चा सुरू आहे। श्रीकांत शिंदे, श्रीरंग बारणे किंवा प्रतापराव जाधव या तीन नावांची चर्चा सुरू आहे। मात्र मुख्यमंत्र्यांनी नवनिर्वाचित त्यांचे जे 7 खासदार आहेत त्यांना अगदी स्पष्टपणे बजावलेलं आहे की मंत्रिपदाची जबाबदारी कोणावर द्यायची याचा निर्णय मी त्या मंत्र्यांचं, त्या संबंधित अपेक्षित मंत्र्यांचे किंवा त्या खासदारांचं मेरिट तपासून मी हा निर्णय घेईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे मेरिटवर मंत्रिपद देईन, त्याचा निर्णय मी स्वतः घेईन असं खासदारांना त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। उद्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आहे, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। मात्र हा मंत्री कोण असेल? श्रीकांत शिंदे गटनेतेपदी त्यांची निवड झाली, ते शपथ घेणार का? प्रतापराव जाधव किंवा मग जे आहे ते श्रीरंग बारणे यांच्यापैकी कोण शपथ घेणार याच्यावरती जी आहे ती चर्चा सुरू होईल। हो हो, नक्कीच पंकज, शिंदेंच्या पक्षातून नेमकी कुणाची वर्णी लागते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।